4 ओव्हरचा मॅच असणार आहे. आगरी बॉईज संघाचा 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे आणि आई एकविरा संघाचा 12वा पण यायचा आहे. देवीदास वस्ताद यांचे स्टेजवर देवीदास वस्ताद यांचे मंचावर आगमन झाले, तरी त्यांच्या स्पर्धेबद्दल सहर्ष स्वागत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आगरी बॉईज संघाकडून सुमित. स्पीडअप करायचं आहे सामन्याला. आई एकविरा संघाकडून सलामीची जोडी पाहायला मिळते. सोनू भोईर आणि निलेश जाधव. स्ट्रायकिंगला फलंदाज सोनू भोईर. स्पीडअप करायचंय. भावेश लोखंडे नेटकर येवला छोट्या याचकडून स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. टी शर्ट नसेल तर 2 रनची पॅनल्टी असेल. टी शर्ट कंपल्सरी आहे. 12व्या प्लेअरला पण टी शर्ट कंपल्सरी आहे, कारण प्रत्येक संघाला 12 टी शर्ट दिलेले आहेत आयोजकांनी. चला पंच सामना स्पीडअप करायचा आहे. अजून पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खेळवायचा आहे आपल्याला. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सुमित. राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज सोनू. बघूया पहिला चेंडू स्क्वेअर कटचा मारा पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तिथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने. संघाचं खातं ओपन झालंय 2 धावांनी. दुसरा चेंडू. सोनू भोईर ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू बघूया. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय सीमारेषे लगत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. पुढचा चेंडू बघूया. सुमित. राईट मोर द विकेट. सलामीला फलंदाज सोनू भोईर. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा चांगला फटका होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. यष्टीरक्षक थोडे. धावसंख्या धावपालकर पाहायला मिळते ती 3 चेंडू आणि 5 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुमित 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू सुमित. राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश. उंचाव मारायचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो वाईट. स्क्वेअर मारा. वाईटच्या स्वरूपाने स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकतोय. पुढचा चेंडू बघूया. निलेश. उंचाव मारायचा प्रयत्न.
तिथे क्षेत्ररक्षक कोण नाही. चेंडू आलाय वन बाउंड, चौकार डीजे. दहा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सुमित. पुन्हा एकदा उंचा मारचा प्रयत्न, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगला प्रयत्न, पण चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग म्हणता येईल एकविरा संघाचे सलामीचे फलंदाज सोनू भोईर आणि निलेश जाधव यांची. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. बघूया निलेश, उंचा मारचा प्रयत्न, चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. निलेश जाधवच्या बॅटमध्ये निघालेला पहिला षटकार डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावर. लॉस. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चांगली धावसंख्या उभारली आई एकविरा संघाचे दोन्ही सलामीवीर निलेश जाधव आणि सोनू भोईर. चांगली फलंदाजी म्हणता येईल. दुसरं षटक घेऊन अग्रवाई संघाकडून आदेश कारभारी. क्षेत्ररक्षण पूर्ण विखुरलेलं पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आदेश कारभारी. चला सामना पीडअप करायचा आहे. पहिला चेंडू आदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सोनू भोईर स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू उंचा मारला, चेंडू चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू, आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट, षटकार डीजे. पहिला ब्लास्ट षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा चेंडू आदेश फ्री हिटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे फेकेल. चांगला फटका, गिली गिली चंपा, खुशवेर रंबा, गेन गया लांबा, ठोकम ठोक डीजे. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 31 या आकड्यावर. चांगली फलंदाजी म्हणता येईल. सोनू भोईर सेट बॅट्समन आहे. फ्री हिटचा पुरेपूर वापर केलाय. पुढचा चेंडू बघूया आदेश सोनू भोईर. पुन्हा एकदा उंचा मारण्याचा प्रयत्न होता पण बीट झाले. एक धाव पाहायला मिळते. चांगला चेंडू फेकला होता. पुढचा चेंडू आदेश कारभारी निलेश जाधव. रनअप मध्ये थोडी
चला पण पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट झाले होते ना, पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. बॉलर कॅन्सल असेल का पंच? नाही, कॅन्सल. बॉलर चेंज असेल. 2 बिमर फेकल्यानंतर गोलंदाज चेंज. राकेश भैर किती बॉल टेकले माहिती आहे त्यांनी? आदेशने 2 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात त्या. एकच बॉल. 2 बॉल झाले, 2. एक छक्का आलाय ना, एक धावून घेतली. पुढचं षटक घेऊन कंटिन्यू पाहायला मिळतोय. राकेश पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. ते क्षेत्ररक्षक होते, चांगले क्षेत्ररक्षक म्हणता येईल. तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. निलेश जाधवने नकार दिला. पुढचा चेंडू राकेश कारभारी. बघूया, पुन्हा एकदा उंचाव मारलेला चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार डीजे. कडून उंबाडे गावचे चेंडू चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक निलेश जाधवच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार डीजे. थँक्यू डीजे. शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पाहायला मिळते ती 54 या आकड्यावर. काय फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू निलेश जाधव. ओ, थोडीशी पडल्यानंतर देवीदास दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 54 या आकड्यावर. नक्कीच चांगली कामगिरी. पिंटेश भंडारी तिसरा षटक घेऊन पिंटेश भंडारी आले. बघूया कशी गोलंदाजी करतायत. समोर सेट फलंदाज सोनू भोईरला थांबवावं लागेल, कारण धावसंख्या खूप वाऱ्याच्या वेगासारखी वाढत चालले. पहिला चेंडू उंचा मारचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल टिपलाय, टाल्या होऊन जाऊ द्या. फलंदाज बाद सोनू भोईर. आउट होने के बाद टीम का पूरा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया. डीजे
क्यू डीजे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग म्हणता येईल निलेश जाधव. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात चांगली फलंदाजी करतोय. तिसरा चेंडू बघूया. पिंटेश भंडारी, निलेश जाधव स्ट्रायकिंगला आक्रमक फलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नसेल. एकच धावेवर समाधान मानायला लागेल. आता स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅट्समन योगेश पाटील पाहायला मिळतात. खूप चांगली अपील पाहायला मिळाली पिंटेश भंडारी यांची, पण पंचाने अपील फेटाळली. पुढचा चेंडू योगेश पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. बघूया. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ते घडते काय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. स्टंप पडले. थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी म्हणता येईल. योगेश पाटील पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न होता, पण बीट झालेत. पडल्यानंतर चेंडूने थोडी उचली कमी घेतली. चेंडू डॉट निघाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील ते योगेश पाटील. शेवटचा चेंडू बघूया. दिशेपासून भरकटलेत. वाईट चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक षटकार आलाय त्यांच्या षटकामध्ये, तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पाच चेंडू आणि 9 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू बघूया. उंचावण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. डीजे. चला अग्रीबाई संघ सामना स्पीडअप करायचा आहे. मीटिंग घ्यायची नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला सुमित. टीम मीटिंग नका करूया. चला आयोजक, आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक शेवटचं षटक घेऊन राहुल कारभारी. बघूया. चांगलं षटक फेकावं लागेल, कारण समोर फलंदाज आहे सेट निलेश जाधव. संघाची धावसंख्या पोहोचली ती 70 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 70. पहिला चेंडू राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उंच मारायचा चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. डीजे. जाधव. निलेश जाधव वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय. अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे. पुढचा चेंडू बघूया. राहुल दिशेपासून भरकटला चेंडू. वाईट चेंडू.
पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू वाईट. गोलंदाजावर पूर्णपणे दडपण निर्माण केलाय निलेश जाधवने. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू होता, पण चेंडू गेलाय सीमारेषा पार. अवंतर स्वरूपात 4 धावा. वाईट प्लस 4. आणि तब्बल 54 धावांची खेळी पाहायला मिळते निलेश जाधवच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी म्हणता येईल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. राहुल. बघूया. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक होते ते बनून राहतील प्रेक्षक आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. डीजे. उंबाड्याचा अमर ठाकूर. आपण पण यायचंय मैदानाच्या बाहेर. बटना नंतर लाव. $95 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. शंभर धावांपासून 5 रन फक्त दूर आहे आई एकविरा संघ. काय धुवाधार फलंदाजी झाली मैदानात. निलेश जाधव तसेच सोनू भोईर आपल्या संघासाठी 19 धावांचा योगदान दिला. निलेश जाधव काय फलंदाजी चालू आहे. वारंवार चेंडू सीमारेषा पार चाललाय. पुढचा चेंडू बघूया. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. डीजे. थँक्यू.
चला या पुढील लढत असेल बंडू शेठ प्रतिष्ठान वर्सेस जीजी स्पोर्ट. दोन्ही संघाचे कॅप्टननी टॉस साठी यायचंय. बिग फाईट सामना पाहायला मिळेल. अग्रेबॉस संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू मध्ये 112 धावा कुटाव्या लागतील. नक्कीच खूप निलेश जाधव काय फलंदाजी केली. 17 चेंडू मध्ये तब्बल 76 धावा. चांगली फलंदाजी म्हणता येईल. टीमचे कॅप्टन सोनू भोईर खूप खुश आहेत. सतीश भोईर पण खूप खुश आहेत. चला कर्णधार चला सोनू भोईर आपण त्वरित क्षेत्ररक्षण साधवायचं आहे कारण या सामन्याला खूप वेळ झालाय. सहकारी नाही हे मयूर किती रन झाले एकट्याचा निरुताचा 76. आगरी बॉयज संघाकडून सलामीची जोडी कामेश. चला आता जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे आम्हाला जोडलेत रोहित जाधव आणि सतीश पाटील. बिग फाईट सामना असेल बंडू शेठ प्रतिष्ठान वर्सेस जीजी स्पोर्ट. टॉस उडवायचा आहे. तुम्हीच चाललेत ना मेघादा पंच तुम्हीच चाललेत ना. छापा इज अ कॉल आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय जीजी स्पोर्ट संघाने. कॅप्टन आहे सतीश पाटील. आपण प्रथम टॉस जिंकलाय तर काय करण्याचा निर्णय असेल. पहिले फिल्डिंगच. फिल्डिंग करताना असे कोणते गोलंदाज आहेत का ते तुम्हाला समोरच्या टीमला कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करतील. मयूर जाधव आहे. एकटाच आहे का फलंदाज. नाही मयूर जाधव बस एकटाच बसत. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल कारण उंबाडे गावात सायकल स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आहे. सायकल एक आकर्षण बक्षीस म्हणजे एक महत्वपूर्ण राहील म्हणजे ज्याला भेटेल त्याला अभिमानच राहील त्या सायकलीचा. थँक्यू हे होते सतीश पाटील. त्यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आता बघूया बंडू शेठ प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आहेत रोहित जाधव. टॉस गमावलाय तर समोरच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपल्याला प्रथम फलंदाजी करायचे तर किती रन बनवायचा प्रयत्न असेल. 60+. असे कोणते फलंदाज आहेत का ते तुम्हाला 60+ करण्याचा प्रयत्न करतील. सागर जाधव, आशिष जाधव, संदीप भोई, प्रवीण कारभारी. तू बॅटिंग नाही करणार आहात. करीन ना. मग स्पर्धा खूप चांगली आहे. उंबाडे गावामध्ये प्रथमच सायकल ही तुम्ही स्पर्धेमध्ये ठेवली आहे तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. स्पर्धा तर आमची दरवर्षी असते पण यावेळेस थोडं वेगळं केलं सायकल ठेवून. थँक्यू रोहित जाधव. हे होते बंडू शेठ प्रतिष्ठान संघाचे कर्णधार रोहित जाधव. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचे. जाऊया मॅच कडे. तिथे पहिल्या चेंडूवर 2 धावा धावून काढले. सोनू भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकेनला फलंदाज प्रथमेश. बघूया चांगला फटका पाहायला मिळतोय. उंचाव मारचा प्रयत्न होता पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिस फिल्डिंग पाहायला मिळते पण कव्हर होता. विनू होते तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. सोनू भोईर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश ऑन स्ट्राईक. उंच मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका म्हणता येईल आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. सोनू भोईर पण हसत खूप कारण कळलं नाही. डीजे संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारावाच लागेल. पुढचा चेंडू सोनू भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश पुन्हा एकदा उंचाव मारचा प्रयत्न. पंचांकडे अपील पण
लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. सोनू भोईर अनुभवी गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू कामे स्टेट डाऊन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विनू चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. थोडीशी चुकीची फेकी म्हणता येईल. एकच धावेर समाधान मानायला लागेल. षटकातील शेवटचा चेंडू बघूया. प्रथमेश पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक आहेत. विनू चांगलं झेल म्हणता येईल. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावर. आई एकविरा संघाकडून दुसरं षटक घेऊन योगेश पाटील चांगली गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला न्यू फलंदाज पाहायला मिळतोय. विशाल योगेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल पाहायला मिळतोय. बघूया पहिला चेंडू मोठा फटक्याच्या नादात चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विनू चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येईल. एकच धाव. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू योगेश पाटील पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न होता पण बीट झालेत. अर्ध्या सायकल पोहोचला डायरेक्ट डॉट चेंडू अर्धे बिने पाहून बोल. पुढचा चेंडू बघूया. योगेश पाटील चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न फटका फसला. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढचा चेंडू योगेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. वारंवार ऑफस्टिकला चेंडू फेकले योगेश पाटीलने. नंतर 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. षटकातील शेवटचा चेंडू काय गोलंदाजी केली योगेश पाटीलने. फक्त 2 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. हा चेंडू देखील डॉट जाईल. सलगचे 4 चेंडू डॉट खेळलाय विशाल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. षटक समाप्त. मिस फिल्डिंग झाले आणि चेंडू गेलाय 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमारेषे पार. चौकार. तिचे पुढचा चेंडू निलेश जाधव. पुढचा चेंडू बघूया. निलेश जाधव पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. विनायक चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच प्रकारे चांगली फेकी होती. 1 धाव भेटेल.
तिसरा चेंडू पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल. निलेश जाधव आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी म्हणतोय निलेश जाधव. विशाल आतापर्यंत वैयक्तिक 5 चेंडू डॉट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते विनायक. चांगला झेल म्हणता येईल. फलंदाज बाद. विशालची खेळी समाप्त. टीजे आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. मला पहिले तिकडे म्हणून केलं बोलतो येत मी 7:30 मी गेलो 7 वाजता. सतीश भोईर राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू दिशेपासून भरकटलाय आणि लेगबायच्या स्वरूपात मिळतील 1 धाव. पहिल्या चेंडूवर षटकार. डीजे थँक्यू डीजे. सतीश भोईरसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक घेतल्यास उगम शेलार यांच्याकडून 5,000चं रोख रक्कम देण्यात येईल. सतीश भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 फलंदाज बाद केले. उगम शेलार कडून 5,000चे रोख रक्कम इथे दिलेले आहेत, जमा आहेत, म्हणून बक्षीस पुकारलाय. पुढचा चेंडू बघूया. हो चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील स्लोवर गतीचा होता. चांगला चेंडू म्हणता येईल. डॉट चेंडू. पुढचा चेंडू सतीश. हा चेंडू थोडा खराब फेकला होता. पंचांचा इशारा आलाय. डॉट चेंडू असेल. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय सीमारेषा पार. षटकार. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. चला सतीश भोईर चेंडू घ्यायचा आहे मागून आलाय.
अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कामेश. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत विनायक. बनून राहतील प्रेक्षक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार डीजे. शेवटचा चेंडू कामेश. पुन्हा एकदा उंचाव मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय आई एकविरा संघाने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि अग्रीबाई संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचे ही आभार. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर नॉट आउट निलेश जाधव यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. तब्बल 17 चेंडू आणि